नमस्कार. मराठी विभाग, यशवंत महाविद्यालय नांदेड आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थ्यांसाठी साहित्य संकल्पनांचा परिचय करून देणाऱ्या या अभिनव उपक्रमात आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. गतवर्षी सुरू झालेल्या या उपक्रमाच्या आत्तापर्यंतच्या भागात आपण कविता, समीक्षा, कादंबरी, नाटक, कथा, लोकसाहित्य, चरित्र, वैचारिक साहित्य, ग्रामीण साहित्य आणि साहित्य या संकल्पनांचा परिचय करून घेतला आहे. आता आपणाला ललित गद्य या संकल्पनेचा परिचय करून घ्यायचा आहे आणि हा परिचय करून देणाऱ्या मान्यवर अभ्यासक आहेत वृषाली विनायक, मुंबई. मराठी साहित्य विश्वात सातत्याने नवनवीन उपक्रम राबवून अल्पावधीतच आपला स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या कृतिशील अभ्यासक म्हणजे वृषाली विनायक. नवसहस्त्रकातील महत्त्वाच्या कवयित्री ही त्यांची ठळक ओळख. डिजिटल टेक्नो पिढीच्या प्रतिनिधी असणाऱ्या वृषाली विनायक यांची खासियत म्हणजे त्या व्यक्तच मुळी स्क्रीनवर होतात. कम्प्युटर स्क्रीनची काच हीच त्यांना बदलत्या जगाचा चेहरा दाखवते आणि या लोलकातून त्या नवविश्वरूप दर्शनाचा वेध आपल्या कवितेतून घेतात. आपल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटल्याप्रमाणे, वर्तमानाच्या रेटारेटीत मी स्वतःला शोधत चालते. संवेदनांच्या समृद्धीत, निर्मितीच्या मिजाशीत, नवनिर्माणाच्या शोधात मी स्वतःसोबत चालते. भाषेचं बोट धरून स्वतःशी बोलत चालत. झिम्माड मस्तीत जगणारी त्यांच्यासारखी कवयित्री ललित गद्यावर देखील तितकेच मनस्वी प्रेम करते. ललित गद्यलेखन आणि त्याचा मूलभूत अभ्यास ही दोन्ही त्यांच्या आवडीची क्षेत्रे राहिलेली आहेत. म्हणूनच त्यांच्यासारख्या मान्यवर अभ्यासकाने 2 भागात केलेल्या या वेगळ्या मांडणीचे आपण हार्दिक स्वागत कराल अशी आमची अपेक्षा आहे. नमस्कार. परिचय साहित्य संकल्पनांचा या उपक्रमांतर्गत ललित गद्य या साहित्य प्रकाराविषयी आपण जाणून घेत आहोत. वैचारिक निबंध, लघुनिबंध, ललित गद्य असा प्रवास आपण बघितला. पुढच्या काळात या ललित लेखकाने स्वतःच्या अनुभवाला अधिकाधिक पारदर्शीपणाने पण तेवढ्याच अनौपचारिक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. ललित गद्याचं तंत्र अमुक आहे, तर यात असंच लेखन झालं पाहिजे याचं दडपण हळूहळू दूर झालं. यातून झालं असं की साहित्य प्रकार म्हणून जी रचनात्मक मांडणी असते, जो एक काटेकोरपणा असतो, त्याची बंधनं दूर झाली. ललित गद्याला नवा चेहरा मिळू लागला. लेखकाच्या व्यक्तिमत्वानुसार ललित गद्यातील आशयाचं आणि अभिव्यक्तीचं स्वरूप मग ठरत गेलं. आणि म्हणूनच आपण ज्या ललित गद्याच्या व्यापकतेबद्दल बोलतो आहोत त्याला स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये अनुकूलता मिळत गेली. व्यक्तिचित्रण असो, अनुभव कथन असतील, प्रवास वर्णन आहे, यासोबतच वर्तमानपत्रीय सदर लेखन सुद्धा लोकप्रिय झालेलं आहे. आजच्या आपल्या विवेचनात आपण मुख्यत्वे या प्रकारच्या स्फुटलेखनावर प्रकाश टाकणार आहोत. याआधी आपण ज्यांचा उल्लेख केला त्या कुसुमावती देशपांडे, इरावती कर्वे, दुर्गाबाई भागवत, करंदीकर यांच्याप्रमाणेच मधुकर केचे, ग्रेस, बोरकर, शिरवाडकर, खानोलकर आहेत. यांनी सुद्धा ललित गद्याची अनेक रूप लेखनातून त्यांच्या साकार केलेली आहेत. सदर लेखनाचा आत्ताच आपण उल्लेख केला. सदर लेखनातून सुद्धा अनेक नवनव्या विषयांना प्रकाशात आणण्याचं काम बऱ्याच लेखकांनी केलं आहे. आजही ते काम सुरू आहे. विजय तेंडुलकर असतील, व्यंकटेश माडगुळकर आहेत, विजया राजाध्यक्ष आहेत, शांता शेळके, रवींद्र पिंगे, माधव गडकरी अशा लेखकांनी नियतकालिकांमधून बरंच लेखन केलेलं आहे. इंदिरा संत, शिरीष पै, अरुणा ढेरे ते अगदी आतापर्यंत दासू वैद्य आहेत, रश्मी कशेळकर आहेत, यांच्यासारख्या लेखकांच्या ललित लेखनाचा यामध्ये आपल्याला उल्लेख करता येतो. अर्थात आधी म्हटल्याप्रमाणे वेळेअभावी सगळ्यांचाच नामोल्लेख काही इथे शक्य होणार नाहीये. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवी, नाटककार, महाराष्ट्रातलं एक लोकप्रिय व्यक्तिमत्व कुसुमाग्रज म्हणजेच वि.वा. शिरवाडकर यांचं आहे आणि नाही किंवा विरामचिन्हे, अंतराळ यासारखे ललित लेख
ललित लेखाचे संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. साहित्यातले वेगवेगळे प्रश्न असतील किंवा मग बालकवी आहेत, बाबा आमटे आहेत, यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तींचं व्यक्तिचित्रण करणारं व्यक्तिचित्रणात्मक लेख यामध्ये समाविष्ट आहेत किंवा काही वेळेला निसर्ग सौंदर्य टिपणारे लेख असं सुद्धा वैविध्य त्यांच्या लेखनामध्ये दिसतं. स्वशोधनाची प्रक्रिया ही ललित लेखनात मुख्य असल्याने खरं तर मुक्त गद्यात कमालीचं वैविध्य आल्याचं आपल्याला लक्षात येतं. जे जे अनुभवलं आहे त्याच्याकडे तटस्थ वृत्तीने बघायचं, पुन्हा पुन्हा गत आठवणींना उजाळा द्यायचा, त्यातली संगती लावायची आणि पुन्हा ही संगती लावत असताना कलात्मकता साधून त्याला नवी झळाळी द्यायची, हे आपल्याला ललित गद्यामध्ये दिसत असतं. सुखद अनुभव आहेत, पण नुसते सुखद नाहीत तर दुःखद अनुभव किंवा जे जे बरं वाईट आयुष्यात घडलेलं आहे, ज्या ज्या बऱ्या वाईट अनुभवांचा आपण सामना केलेला आहे किंवा जे बरे वाईट प्रसंग आपल्या वाट्याला आलेले आहेत त्या सगळ्यांचा धीटपणे उच्चार करायचा, हे खरं तर मुक्त ललित लेखाचं एक विशेष आपल्याला नोंदवता येतं. आपण कुसुमाग्रजांच्या ललित लेखांचा उल्लेख केला, त्याच पद्धतीने कवी ग्रेस यांचं चर्चबेल आहे, मितवा, संध्यामग्न पुरुषाची लक्षणं, हे काही महत्त्वाचे लेखसंग्रह आपल्याला माहिती आहेत. ग्रेस यांच्या ललित लेखनात ना आठवणी आहेत, प्रसंग चित्रण आहेत, परंतु गूढता, आत्ममग्नता हे ग्रेसांच्या ललित लेखनाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं. हिंदी इंग्रजी भाषांमधले संदर्भ सुद्धा या लेखांमध्ये आपल्याला बऱ्याचदा वाचायला मिळतात. त्यामुळे ग्रेस यांच्या ललित लेखांचा आस्वाद जर घ्यायचा असेल तर वाचकाला सुद्धा त्याच संवेदनेच्या पातळीवर जाऊन त्याचा आस्वाद घ्यावा लागतो. ललित लेखांमध्ये निश्चितच ग्रेसांच्या ललित लेखांचं स्थान वेगळं आहे, महत्त्वाचं आहे. यानंतर ना पालखीच्या संगे किंवा चेहरे मोहरे हा मधुकर केचे यांचा हे ललित संग्रह, याच्यातून मधुकर केचे यांचं कविमन व्यक्त झालेलं आपल्याला दिसतं. नदीकाठी झळाळ हे जे नावाजलेले ललित लेख संग्रह ज्यांच्या नावावर आहेत ना, त्या वासंती मुजुमदारांच्या ललित लेखांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं सांगता येतं की त्या लेखांमधला मी जो आहे तो कृष्णाकाठची जीवन संस्कृती किंवा तिथलं लोकजीवन त्याचं काव्यात्म दर्शन घडवताना आपल्याला दिसतो. त्यामुळे हे एक वेगळी कृष्णाकाठची संस्कृती जी आहे ती या ललित लेखांमध्ये आपल्याला वाचायला मिळते. कवी आरती प्रभू म्हणजे चिंतरम खानोलकर यांचं वारावाहे ऋणजुणा आणि दीपमाळ यासारखे जे ललित लेख आहेत, ललित लेखसंग्रह आहेत, ज्यामध्ये बरीचशी व्यक्तिचित्रणं आहेत, साहित्य क्षेत्रातले अनुभव मीने त्यांच्या सांगितलेले आहेत. त्यामुळे पुन्हा आरती प्रभूंची काव्यमय शैली सुद्धा या त्यांच्या लेखसंग्रहांमधून बऱ्याचदा डोकावताना आपल्याला दिसते. हे काही महत्त्वाचे ललित लेख संग्रह किंवा ललित गद्यामध्ये महत्त्वाचा ठसा उमटवलेले जे लेखक आहेत त्यांचा उल्लेख आपल्याला इथे करणं आवश्यक होतं. आता कसं आहे मित्रांनो की आपण 1960च्या दशकाजवळ जेव्हा येतो त्यावेळेला मुळातच 60चं हे जे दशक हे वेगवेगळ्या साहित्य चळवळींचं दशक म्हणून ओळखलं जातं. या काळात दलित ग्रामीण जाणीवांचा उच्चार करणारं साहित्य लिहिलं जात होतं. खरं तर लेखक कुठल्याही साहित्य प्रकारातून जरी व्यक्त होत असला ना तरी त्याच्या संस्कृतीशी नाळ ही घट्टपणे जोडलेली असते. त्यामुळे मग आनंद यादव आहेत, दया पवार, लक्ष्मण माने, प्रई सोनकांबळे आहेत, शरणकुमार लिंबाळे, नामदेव कांबळे की अगदी इंद्रजित भालेराव असतील, प्रतिमा इंगोले आहेत. या लेखकांच्या ललित लेख संग्रहांमधून आपल्याला ग्रामीण दलित जीवनानुभव हा व्यक्त झाल्याचा दिसतो किंवा त्या लेखकांनी तो जीवनानुभव आपल्या ललित लेखांमधून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. माती खालची माती, स्पर्श कमळे ही काही आनंद यादवांची प्रसिद्ध समजा लेखसंग्रहांची नावं जर आपण बघितली तर मुळात आनंद यादव यांच्या ललित लेखातला मी हा सभोवतालच्या ग्रामीण वास्तवाकडे ना अत्यंत तटस्थपणे बघताना आपल्याला दिसतो. म्हणजे भोवताली घडणाऱ्या ज्या ज्या सामाजिक सांस्कृतिक बदल आहेत त्या बदलांना हा मी सजगपणे बघतो, सजगपणे न्याहाळतो. त्यामुळे मुळात आनंद यादव यांच्या लेखनात असणारा प्रादेशिक जिव्हाळा या ललित लेखांमध्ये सुद्धा आपल्याला दिसतो आणि निश्चितच हे लेखन जे आहे ते या पार्श्वभूमीवर वेगळं ठरताना आपल्याला दिसतं.
व्यंकटेश माडगुळकर, मधु मंगेश कर्णिक यांच्या ललित लेखनाचा सुद्धा मराठी साहित्यात एक वेगळा ठसा आहे. माडगुळकरांच्या लेखनाला माणदेशी मातीचा गंध आहे. त्यामुळे माडगुळकर यांच्या ललित लेखनात येणारा निसर्ग, प्राणी, पक्षी, लोकजीवन किंवा प्रादेशिकता हे याच्यात कमालीचं वैविध्य आपल्याला दिसतं. अशा अनेक गोष्टी वैशिष्ट्यपूर्णतेने नटलेल्या त्यांच्या ललित लेखांमध्ये आपल्याला दिसतात. या सगळ्याचं चिंतन त्यांच्या ललित लेखांमध्ये आपल्याला दिसतं आणि पुन्हा त्यांचा वाचनाचा व्यासंग या म्हणजे चिंतन आणि वाचनाचा व्यासंग याचं मिश्रण खरं तर त्यांच्या संपूर्ण ललित लेखनात आहे असं आपल्याला म्हणता येतं. व्यंकटेश माडगुळकरांच्या ललित लेखनाने खरं तर एक नवीन वाट निर्माण केली आहे आणि पुन्हा त्यांच्या ललित लेखनात ना एक प्रकारचा ताजेपणा असल्याचं आपल्याला सांगता येतं. आता याच धारेतून आपण जेव्हा पुढे येतो ना तर जयवंत दळवी आहेत किंवा मधु मंगेश यांचा आपण उल्लेख केला तर यांच्या साहित्यातून सुद्धा कोकणचा परिसर चित्रित होणं खरं तर स्वाभाविक आहे आणि तो आपल्याला दिसतो सुद्धा. म्हणजे मधु मंगेश कर्णिक यांनी सोबत असेल किंवा लागेबांधे असेल यासारख्या संग्रहांमधून व्यक्तिचित्रण रेखाटलेलं आहे. अगदी सारे प्रवासी घडीचे या जयवंत दळवींच्या संग्रहात सुद्धा आपल्याला कोकणच्या काही आठवणी दिसतात. बोरकरांचं आरंभीचं लेखन जे आहे ते लघुनिबंधाच्या धर्तीवरचं आहे, परंतु नंतर मात्र काव्यात्मरित्या त्यांनी चिंतनाचा सूर आळवलेला आपल्याला दिसतो. व्यंकटेश माडगुळकर, मधु मंगेश कर्णिक यांचं ललित गद्य किंवा यांचे ललित लेख निश्चितपणे मराठी साहित्यात वेगळे आहेत. त्यांचा मराठी साहित्यात ठसा आहे. याचं कारण असं की माडगुळकरांच्या लेखनाला माणदेशाच्या मातीचा गंध आहे. माडगुळकर यांच्या ललित लेखनात निसर्ग, प्राणी, पक्षी, लोकजीवन, प्रादेशिक विशिष्टता अशा अनेक गोष्टी दिसतात. या सगळ्याचं चिंतन आणि पुन्हा त्यांचा असलेला वाचनाचा व्यासंग याचं मिश्रण त्यांच्या ललित लेखांमध्ये असल्याचं आपल्याला दिसतं. त्यामुळे माडगुळकर यांच्या ललित लेखांनी पुन्हा एक नवी वाट यात निर्माण केली असं आपल्याला सांगता येतं. माडगुळकरांच्या लेखांचं आणखी एक वैशिष्ट्य असं आपण म्हणतो की त्यांच्या लेखांमध्ये ना एक प्रकारचा ताजेपणा आहे, एक वेगळं सौंदर्य त्यांच्या ललित लेखांमध्ये आपल्याला असल्याचं दिसतं. अगदी याच धारेतून पुढे आलो तर जयवंत दळवी, मधु मंगेश कर्णिक यांच्या साहित्यातून सुद्धा कोकणचा परिसर चित्रित होणं हे स्वाभाविक होतं. मधु मंगेश कर्णिक यांनी सोबत किंवा लागेबांधे सारख्या संग्रहातून व्यक्तिचित्रण रेखाटली आहेत. जयवंत दळवींच्या सारे प्रवासी घडीचे या संग्रहात सुद्धा कोकणच्या बऱ्याच आठवणी आहेत. मगाशी जसं आपण ग्रामीण दलित या साहित्य चळवळींचा आपण उल्लेख केला तर त्याच्यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे केशव मेश्राम यांच्या ललित लेखांमधला मी सुद्धा एक वेगळ्या प्रकारे व्यक्त होताना आपल्याला दिसतो. या मीने उपेक्षित वंचित समाजाच्या वेदनेचा ठाव घेतला आहे, परंतु मित्रांनो यातली महत्त्वाची एक गोष्ट अशी की यामध्ये कुठेही या मीचा ऊर पडवेपणा आपल्याला दिसत नाही. म्हणजे विद्रोहात सुद्धा सहृदयता कशी आहे हे आपल्याला या लेखांमध्ये बघता येतं. केशव मेश्राम यांच्या लेखनातला मी हा सामाजिक साहित्यिक नियम चौकटीत अडकून राहत नाही असं आपल्याला हे लेख वाचल्यानंतर दिसतं. त्यामुळे ललित लेखनात असणारा जो मोकळेपणा आहे तो हा मोकळेपणा या लेखांमध्ये आहे आणि तो निश्चितच वाचकांना भावणारा असा आहे. लघुनिबंधापेक्षा ललित गद्य अधिक प्रसरणशील झालं हे तुमच्या लक्षात आलं असेल. पुढे लघुलेख, स्फुटलेखन यात अधिकाधिक मोकळेपणा येत गेला, मुक्तपणा येत गेला. याचं कारण सुद्धा आहे, ती कारणं सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावी लागतात. 1960च्या सुमारास मगाशी आपण म्हटलं तसं साहित्य चळवळी सुरू झाल्या. रूपघाट यांचा विचार बदलला, नव्याने केला गेला. साहित्याचं स्वरूप अधिकाधिक समाजोन्मुख व्हायला लागलं होतं. त्यामुळे ललित गद्यच नाही तर एकूण साहित्याचा रोख हा पुन्हा सामाजिकतेचा झालेला आहे. 90 नंतर पुन्हा आणखी आपली परिस्थिती सभोवतालची बदललेली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम सुद्धा मराठी साहित्यावर आहे. मराठीतल्या स्फुटलेखनाचा विस्तार या काळामध्ये विविधांगी झाल्याचा आपल्याला दिसतो. अनुभवाला भिडण्याची लेखकाची वृत्ती इथे वाढली. मगाशी म्हटलं तसं सदर लेखन हेही विविधांगी विस्ताराचं एक कारण आहे. सदर लेखनातून वेगवेगळे विषय हाताळले गेले. म्हणजे रंजन तर होतच, पण अनेक नवनवीन गोष्टींची माहिती सुद्धा याद्वारे मिळू लागली होती.
बऱ्याचदा काय व्हायचं की या लेखनातून वाचकांशी संवाद होत होता, त्यामुळे अनेक सदर जे आहेत वर्तमानपत्रातून किंवा नियतकालिकांमधून प्रकाशित होणारे अनेक सदर हे वाचकांच्या पसंतीला उतरत होते आणि हेही एक मुख्यत्वे कारण होतं की ललित लेखाचा परीघ जो आहे तो हळूहळू यातून विस्तारत गेला होता. रचनेतला मोकळेपणा आणि पुन्हा आशयातलं नाविन्य हे मित्रांनो लक्षात घ्या की या मुक्त लेखनाचं एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असल्याचं आपल्याला दिसतं. आज वेगवेगळ्या विषयांवर आणि वेगवेगळ्या माध्यमांमधून सदर लेखन केलं जात आहे. वृत्तपत्र, नियतकालिक ही तर माध्यमं आहेतच, पण अलीकडच्या काळात आपल्याकडे डिजिटल माध्यमातून सुद्धा अशा प्रकारचं स्फुट लेखन प्रकाशित होत आहे. म्हणजे अगदी वेबसाईट असतील, वेगवेगळ्या पोर्टल असतील, फेसबुक आहे, अगदी व्हॉट्सॲपवर किंवा यासारख्या मंचांवरती फिरणाऱ्या पोस्ट त्या जरी तुम्ही बघितल्यात तरी हे असे डिजिटल मंच जे आहेत ते सुद्धा या स्फुट लेखनामध्ये पुढे असल्याचं आपल्याला सांगता येतं. लघुनिबंधाची पूर्वचिन्ह जशी आधीच्या वैचारिक निबंधामध्ये आहेत, आपण हे आतापर्यंत हळूहळू प्रत्येक टप्प्यावर बघत आलो, तशीच आजच्या स्फुट लेखनाची चिन्ह सुद्धा पूर्वीच्या खरं तर सदर लेखनामध्ये आहेत असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे प्रतिभासारखं नियतकालिक होतं ज्यात विह कुलकर्णी यांनी ग्रंथ संस्था यांना चिमटे काढणारे लेख त्यामध्ये लिहिले होते. वाल कुलकर्णी, राभी जोशी, प्रभाकर पाध्ये किंवा अगदी ठणठणपाळ नावाने लेखन करणारे जयवंत दळवी आहेत. त्यांनी सदर लेखनातून वाचकांच्या मनामध्ये त्या काळात जिज्ञासा निर्माण केली होती. अगदी जयवंत दळवींच्याच या लेखनाचा विचार केला तर साहित्यविषयक वेगवेगळे प्रश्न आहेत, ग्रंथव्यवहार आहेत, साहित्यातील काही महत्त्वाच्या घटना आहेत, याविषयी अगदी मिस्किल शैलीमध्ये दळवींनी लिहिलेलं आहे. अशा अनेक लोकप्रिय सदरांची किंवा सदर लेखनाची नावं आपल्याला इथे घेता येतील. ललित गद्याचा विचार करताना ना या सदर लेखनाचा आपल्याला मुख्यत्वे समावेश करावा लागतो. याचं कारण असं की या प्रकारच्या लेखनातून नवनवे विषय आपल्या समोर येत गेले आणि पुन्हा रचनेचं वेगळेपण जे आहे हे मुख्यत्वे आपल्या समोर आलं. आता अर्थात लेखक आणि त्याच्या स्वभावानुसार भाषा बदलत असल्याने या स्फुट लेखनाला निश्चितपणे समृद्धी मिळत गेली. वाङ्मय विषयक जसे विषय या सदर लेखनांमधून आरंभीच्या काळामध्ये लिहिले जात होते, मांडले जात होते, परंतु नंतर मात्र वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळे पैलू असलेले विषय जे आहेत ते या स्फुट लेखनामध्ये सदर लेखनामधून मांडले गेले. विजया राजाध्यक्ष यांनी खरं तर अनेक वर्ष नियतकालिकांमधून सदर लेखन केलं आहे. त्यांच्या स्फुट लेखनाचा जर आपण विचार केला ना तर त्या लेखनामध्ये एक अभ्यासू स्त्री आहे, अभ्यासू प्राध्यापिका आहे, संवेदनशील लेखिका आहे, हे दर्शन आपल्याला तिथे होतं. त्यांच्या लेखांमध्ये खरं तर स्वतःशीच त्या संवाद साधतायत, म्हणजे तो मी जो आहे तो स्वतःशी संवाद साधतोय. त्यामुळे विजयाबाईंचं मुक्त चिंतन असणारे लेख हे मराठी साहित्यात अत्यंत महत्त्वाचे आहेत. याच मांदियाळीत आपण श्रेष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांच्या लेखनाचा उल्लेख करणं आवश्यक आहे. सभोवतालची सामाजिक राजकीय परिस्थिती वास्तव आहे, भोवतालची माणसं आहे, त्यांची गुंतागुंत आहे, यासारख्या विषयांचं अतिशय नेमकेपणाने चित्रण तेंडुलकरांनी आपल्या ललित लेखांमध्ये किंवा सदर लेखांमध्ये केलेलं आहे. मित्रांनो, वृत्तपत्रीय लेख, सदर लेखन किंवा अगदी आजच्या सोशल मीडियावर प्रकाशित होणाऱ्या पोस्ट यांचं स्वरूप प्रासंगिक असतं, पण त्यातली नवता आणि त्यातला ताजेपणा हा अत्यंत महत्त्वाचा असतो. मराठीमध्ये या प्रकारचं गंभीर मार्मिक स्फुटलेखन झालेलं आहे. आजही ते आपल्याला होताना दिसतं. तुम्ही आजही फेसबुकवर जर असाल तर निश्चितपणे बऱ्याच महत्त्वाच्या मराठीतल्या लेखकांचे जे फेसबुक अकाउंट आहे तिथे अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीच्या विषयांवरती आपल्याला स्फुटलेखन बघायला मिळतं, वाचायला मिळतं. आणि खरंच आवर्जून काही लेखकांच्या फेसबुक अकाउंटला भेट द्यावी असे विषय तिथे बघणं हे निश्चितच आपल्याला वाचक म्हणून समृद्ध करणारं असतं. या सगळ्या स्फुटलेखनामध्ये अगदी माधव गडकरींचं नाव असेल, अरुण टिकेकर आहेत, अरुण साधू आहेत. या लेखकांचं सदर लेखन ललित गद्य म्हणून महत्त्वाचं आहे असं आपल्याला म्हणावं लागतं.
शांता शेळके यांचं नाव सुद्धा ललित लेखनामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. ललित लेख त्यांचे सदर लेखनामधून आणि स्वतंत्र असे ललित लेख या दोन्ही पद्धतीचं लेखन शांताबाईंचं प्रसिद्ध आहे. त्यामुळे शांताबाईंच्या लेखनातला मी जर आपण बघितला तर मुख्यत्वे तो व्यासंगी, म्हणजे बऱ्याच काळ शांता शेळके यांनी ललित लेख लिहिलेले आहेत. ललित गद्य हा साहित्य प्रकार त्यांनी फार प्रांजळपणे हाताळलेला आहे. त्यामुळे त्यांच्या लेखनातला मी हा व्यासंगी आहे असं आपल्याला दिसतं. अनुभवाचं गाठोडं अलगद वाचकांपुढे उघडणारा तो मी आहे. या मीची अनुभव कथन करण्याची शैली अगदी मोकळी आहे. सहज सोपी भाषा आणि अनुभवातला प्रांजळपणा यामुळे शांताबाईंच्या ललित लेखांनी वाचकांच्या मनावर अधिराज्य केलं असं आपल्याला म्हणता येतं. खऱ्या अर्थी लालित्यपूर्ण असं मुक्त स्वरूपाचं लेखन आपल्याला शांताबाईंच्या लेखांमध्ये बघायला मिळतं. रवींद्र पिंगे हे सुद्धा याच मांदियाळीतलं एक नाव. त्यांचं सुद्धा बरंच स्फुट लेखन आहे. व्यक्तिचित्रण, प्रवास वर्णन, पाश्चात्य कलावंतांची व्यक्तिचित्र अशा अनेक प्रकारचं त्यांचं लेखन आहे. पिंगे यांच्या लेखन शैलीत ना खुसखुशीतपणा आहे. विषय घटना कुठली असली तरी अतिशय खुमासदार पद्धतीने ती ते वाचकांसमोर त्याची मांडणी करतात, ते उलगडून दाखवतात. आणखी काही नावं म्हणजे राजा राजवाडे असतील, शन्ना नवरे असतील, यांचं सुद्धा स्फुट लेखन यासोबत आहेत. आणखीन एक महत्त्वाचा उल्लेख म्हणजे रत्नाकर मतकरी यांचा. दैनंदिन जीवनातले अगदी साधे प्रसंग, कला साहित्य यातले अनुभव आहेत, काही महत्त्वाच्या घटना आहेत, या विषयांच्या भोवती मतकरींचं हे स्फुट लेखन असल्याचं आपल्याला दिसतं. इंदिरा संत, शिरीष पै, अरुणा ढेरे या कवयित्रींनी सुद्धा आपले अनुभव ललित लेखांमधून रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. इंदिरा संतांची काव्यनिष्ठा आपल्याला माहिती आहे, त्यामुळे ती काव्यनिष्ठा त्यांच्या ललित लेखातल्या मी मधून सुद्धा तितकीच अधोरेखित होताना दिसते. इंदिरा संतांच्या लेखनात आठवणींचा गोफ आहे असं आपल्याला म्हणता येतं. बालमन, निसर्ग, कुटुंब यासारख्या विषयांमध्ये हा मी अधिक रमतो. आणि मुख्य म्हणजे ना रूप, रस, गंध यांचा एक सौंदर्यपटच जणू काय वाचकांच्या समोर उभा राहतो असं आपल्याला इंदिरा संतांच्या लेखांबद्दल सांगता येतं. अरुणा ढेरे यांच्या ललित लेखांचं स्वरूप पुन्हा आणखी वेगळं आहे. त्या लेखनामध्ये एक प्रकारची संशोधनपरता आहे, लोकसंस्कृती आहे, महाकाव्य आहे. यांचा अरुणा ढेरे यांचा असलेला व्यासंग तो त्यांच्या ललित लेखनातून, ललित लेखांमधून आपल्याला अगदी प्रकर्षाने दिसतो. वन्यसृष्टीचे तपशील जर म्हटलं तर मारुती चितमपल्ली यांचं नाव आपल्या समोर येतं. अनेक वन्यसृष्टीतले बारकावे हे मारुती चितमपल्ली यांच्या ललित गद्यामधून समोर आल्याचे दिसतात. ललित लेखनातील मुक्ततेचं अलीकडच्या काळातलं एक महत्त्वाचं उदाहरण मित्रांनो जर सांगायचं झालं तर अनिल अवचट आहेत. रिपोर्ताज म्हणजेच वृत्तांत कथन आणि सामाजिक निरीक्षण असं स्वरूप त्यांच्या ललित लेखांचं किंवा ललित गद्याचं आहे. अवचट यांच्या ललित लेखांमधला जो मी आहे त्या मीच्या अनुभवानुसार किंवा अनुभवानुरूप अनेक स्तर असल्याचे आपल्याला दिसतात. म्हणजे समाज दर्शन आहे, व्यक्तिचित्रण आहे, स्व अनुभवाचं कथन आहे, रिपोर्ताज आहे, असे निरनिराळे आयाम या त्यांच्या ललित लेखांना आहेत. महेश एलकुंचवारांचं मौनराग आहे, हेही एक महत्त्वाचं नाव या निमित्ताने आपल्याला घेता येतं. पुन्हा एक जसं आपण व्यक्तिचित्रण म्हणतोय किंवा मुक्तलेखनाचा आपण विचार करतोय तर प्रवास वर्णन हाही एक खरं तर महत्त्वाचा अंग ललित गद्यात समाविष्ट झालेला आहे, ज्यात अगदी काणेकरांपासून आपल्याला म्हणजे अगदी काणेकर आहेत, राभी जोशी आहेत किंवा प्रभाकर पाध्ये आहेत, पु ल देशपांडे आहेत, दिबा मोकाशी असतील, मीना प्रभू आहेत, महावीर जोंधळे आहेत, यांचं लेखन आपल्याला प्रवास वर्णनाच्या अनुषंगाने लक्षात घ्यावं लागतं. आणि प्रवास वर्णनातला खरं तर प्रवास हा जरी एक महत्त्वाचा घटक असला तरी सुद्धा तो प्रवास अत्यंत कल्पक पद्धतीने किंवा काव्यमयरित्या कसा वाचकांसमोर तो उलगडून दाखवला जातो हे आपल्याला या सगळ्यांच्या लेखनामध्ये बघायला मिळतं. कसं आहे मित्रांनो, ललित गद्याच्या मुक्तरूपापर्यंत आल्यावर आता एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की ललित गद्याचा रचनात्मक विस्तार जसा झाला ना तसंच त्यातल्या मीचं स्वरूप सुद्धा विस्तारत गेलेलं आहे.
आत्मनिष्ठा महत्त्वाची यामध्ये आहेच, परंतु मीला असलेली अनुभूती, मीला आलेली अनुभूती आणि त्यात मिसळलेलं पुन्हा लेखकाचं व्यक्तिमत्व, यामुळे या स्फुटलेखनाचं स्वरूप अधिक फुललेलं आहे. ललित लेखनात स्वानुभव, आत्मानुभव आणि त्याचं काव्यात्मक प्रकटीकरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कविवृत्ती जशी कवितेसाठी महत्त्वाची असते किंवा ती जशी प्रेरक असते, त्याच पद्धतीने ललित लेखनासाठी सुद्धा एक वृत्ती असावी लागते. म्हणजे निरीक्षण खूप बारीक ललित लेखनामध्ये लागतं आणि नुसतं निरीक्षणच नाही, तर जे जे अनुभव घेतलेले आहेत, जे जे टिपलेलं आहे ते तितक्याच काव्यमयरित्या किंवा तितक्याच कल्पकपणे आपल्याला वाचकांसमोर ते ठेवता सुद्धा यायला हवं. आपल्या लेखनाला वाचकांच्या मनात झिरपवण्याची एक विशिष्ट शैली ललित गद्याचं लेखन करत असताना महत्त्वाची ठरते. म्हणजे ललित गद्य लिहिणारा लेखक हा एकाच वेळी अंतर्मुख सुद्धा असतो आणि त्याच वेळेला बहिर्मुख सुद्धा असतो. अनुभवातली जेवढी उत्कटता त्याच्या जवळ असते तेवढंच चिंतन सुद्धा असतं. म्हणजे वर्णनाच्या पातळीवर वाचक जेवढा प्रतलावर असतो तेवढाच तो त्या लेखाच्या गाभ्याकडे कसा ओढला जाईल, ही एक शैली ललित गद्य लिहिणाऱ्या लेखकाकडे असावी लागते. संवेदनेच्या पातळीवर हा लेखक अनेक अनुभवांना बघत असतो, अनुभवत असतो आणि तितक्याच प्रांजळपणे तो त्या अनुभवांना व्यक्त सुद्धा करत असतो. लेखकाची सर्जनशीलता, वाचकांची बदलती अभिरुची किंवा माध्यमांची आज असलेली उपलब्धता, यामुळे ललित गद्याला खरं तर रचनेचं कुठलंच बंधन उरलेलं नाही. अगदी कोणत्याही भाषेतील साहित्यकृती असेल, चित्रपट असेल, नाटक आहे, सभोवताली घडणारा एखादा प्रसंग आहे, या संदर्भातल्या अनेक नोंदी आज आपल्याला सोशल मीडियावर वाचायला मिळतात. स्वाभाविक लेखन यामुळे असं मुक्तलेख वाचकांच्या पसंतीस उतरू लागलेले आहेत. त्यामुळे आज मुक्त लेखन किंवा ललित गद्याचा जो संपूर्ण मुक्त लेखनाकडे असलेला प्रवास जो आहे, तो प्रवास आपल्याला अशा पद्धतीने सांगता येतो. आज अनेक लेखक ललित लेख लिहित आहेत, अनेक ललित लेख प्रकाशित होत आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातले अनुभव, ज्याला खरं तर कुठल्याच विषयाचं बंधन नाही, परंतु आरंभी आपण म्हटल्याप्रमाणे कवितेच्या जवळ जाणारा हा साहित्य प्रकार आहे. त्यामुळे काव्यमयता पुन्हाही त्याला लगडून आलेलीच आहे. असं इतकं दर्जेदार लेखन मित्रांनो आजच्या काळामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. अगदी तुम्ही दासू वैद्यांचं अलीकडच्या काळात प्रकाशित झालेला ललित लेख संग्रह वगैरे जर बघितलात तरी सुद्धा त्या लेखनाचं स्वरूप आपल्याला लक्षात येतं. अशा प्रकारे साहित्य प्रकार किंवा त्याची संकल्पना समजून घेत असताना आधीच्या भागात आपण नेमकं ललित गद्य किंवा ललित लेख लिहित असताना त्याची काय रचना असावी लागते किंवा त्याच्यात काय आशय विषयांची मांडणी असावी लागते याबद्दल आपण थोडं बहुत बोललेलो आहोतच. परंतु आजचा सगळा हा ललित लेखाचा विस्तृत व्यापक पट जर आपण समोर घेतला, त्याचा कॅनव्हास मित्रांनो इतका मोठा आहे ना की आपण कल्पनाच करू शकत नाही की आपल्या अनेक विषय, म्हणजे ज्या विषयांचा आपण विचारही केलेला नसतो, असे अगदी लहान सहान बारीक सारीक विषय जे आहेत ते आज ललित लेखांमध्ये, ललित गद्यामध्ये मांडले जातात. मुक्त स्वरूपाचं हे लेखन आहे. अगदी वाचकांची बदलती अभिरुची याला कारण असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमांची उपलब्धता आपण मगाशी म्हटलं तसं ती सुद्धा कारण असू शकेल. परंतु हा जो अगदी वैचारिक निबंधापासून सुरू झालेला या लेखांचा प्रवास किंवा या लेखनाचा प्रवास जो आहे तो आज अगदी मुक्त लेखनापर्यंत येऊन पोहोचलेला आहे, याचा निश्चितच आनंद वाटतो.